आज अंतिम दिवस आहे. दोन संघ आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करताना पाहतोय. यातून एक संघ सुपर 5 मध्ये पोहोचेल आणि या 5 ट्रॉफ्या आहेत त्याच्यावरती एक नाव कोरलं जाईल. बघूया कोणता संघ सुपर 5 मध्ये पोहोचेल. एका साईडला पाहतो आपण बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशनचा संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला पीर बाबा स्पोर्ट्स पापडी संघ. सकाळ सत्रामध्ये पापडी संघाने चांगली कामगिरी केली होती, परंतु आता संध्याकाळ सत्र चालू झालं आहे आणि या संध्याकाळ सत्रामध्ये बाबा स्पोर्ट्स कामन संघाने एका मोठ्या संघाला या स्पर्धेतून बाहेर काढलाय. पहिला चेंडू मनीष तारवी बॉलिंग मार्क होती निलेश साडी. सॉरी बाळासाठी पहिलाच बॉल पाहिला तर जयेंद्र वाघे यांचा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच चेंडू ती येतोय चौकार. डगआउट म्हणून सेट होऊन आले जणू काही जयेंद्र वाघे एक आक्रमक फलंदाज आहेत पापडी संघाचे. पहिल्या चेंडू ते आक्रमण केलंय. मनीष सारखा एक वेगवान गोलंदाज आक्रमण केलंय. पुढचा चेंडू मनीष यांचा. हाफ प्रकार बॉल होता. बॅटची लिडिंग एज आणि काय झेल घेतलाय हा प्रतिम. टीट फोर टॅट उत्तरास प्रतिउत्तर दिलंय मनीष यांनी. जयेंद्र वाघे बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज जयेंद्रची जागा भरून घेण्यासाठी आलाय तो सोहन. सोहन सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. भरपूर सामने त्यांच्या फलंदाजी जोरावरती त्यांनी झुकवल्यात, परंतु आता पाहिलं तर 3 षटकार सामना आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. यातून एक संघ सुपर 5 मध्ये पोहोचेल. मनीष यांचा पुढचा चेंडू सोहनसाठी. फुलटो चेंडू पुल केला. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे हर्षद आणि हर्षद करत नाही चुकी. बॅक टू बॅक विकेट येते. सोहन बॅक टू डगआउट गॉन. यस रेफर केलं जाते भीमर साठी. पुन्हा आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे आपण वळतोय. फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद होतोय. दुसरा आदरा बसतोय पीर स्पोर्ट्स पापडी संघाला. यस डीजे. थँक्यू डीजे. चला बॅट्समन आपण रेडी ठेवायचा अगोदरच. बॅट्समन अगोदरच रेडी ठेवायचा आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना पीर बाबा पापडी आणि बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. या संघामध्ये जो मॅच जिंकेल, या सामन्यामध्ये जो मॅच जिंकेल तो सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. 4 संघ आपल्याला मिळालेत. याच्यातून आपल्याला एक 5वा संघ मिळेल जो क्वालिफाय होईल सुपर 5 मध्ये. नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर प्रतीक यांना. हॅट्रिक वरती होता मनीष, परंतु पाहिलं तर एक सिंगल धावण्यात यश मिळालं यावेळेस फलंदाज प्रतीक यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ झाला 4. चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. आता पूर्ण जबाबदारी स्थिती निलेश यांच्या खांद्यावरती असेल, कारण 2 महत्त्वाचे खेळाडू बाद होऊन तंबूत परतल्यात, परंतु निलेश आहेत.
यावेळेस यॉर्कर चेंडू खोदून काढलाय. कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मनीष बॉलिंग मार्कवरती सज्ज असतील प्रतीकसाठी. यावेळेस पुन्हा एकदा खोलगट टप्प्यात चेंडू. पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. षटक संपते पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर भावेश भोईर. मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती भावेश यांनी. यावेळेस पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता, परंतु चेंडूची उसळी थोडीशी कमी होती. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांचा इशारा येतो वाईटचा. एक अवांतर धाव वाईट +1 म्हणजे या मिळतात 2 धावा. या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पाहतो आपण निलेश बंद्रे यांना स्ट्राईक वरती आलेत. निलेश यांच्या बॅटमधून अजून सुद्धा मोठे फटके आले नाहीयेत. स्ट्राईक कमी मिळालाय याच कारणास्तव. यावेळेस पाहिलं तर लेग स्टिक सोडून जाणारा बॉल आहे. चेंडू पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. मोठे फटका येणं गरजेचं आहे. फायटिंग टोटल पर्यंत नेणं गरजेचं आहे. निलेश अजून सुद्धा बॅटिंग मार्कवरती आहेत. यावेळेस आडव्या बॅटचा वापर. चेंडू जातोय मिड विकेट रिझर्व्ह क्षेत्ररक्षक आहे तिकडे फंबल होतोय, परंतु चांगलं बॅकअप होतं. याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा इकडे ऍड केल्याचं स्कोर बोर्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 12 या आकड्यावरती. चुकी झाली होती, थोडीशी दुरुस्ती केली आहे. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक चेंडू हवेत आहे. मनीष चेंडू खाली येतोय आणि मनीष करत नाही चुकी. मोठा मासा लागलाय जाळ्याला. निलेश बंद्रे सस्त्यामध्ये बाद होताना पाहतोय. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. बघा आता आयुष आल्यात, थोडेसे उशिरा आल्यात. आयुष वाघे, जयेंद्र वाघेचे सुपुत्र आहेत. ते पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी चांगली केली होती आयुष यांनी. भावेश नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत दुरून, परंतु पाहतोय तर झेल ड्रॉप होतोय. थोडस दूर होता, कन्वर्ट करणं गरजेचं होतं, कारण महत्वाचा खेळाडू आहे आयुष सुद्धा. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती आयुष्याने, आक्रमक फलंदाजी केली होती. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळवलं होतं आयुष वाघे यांना. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात आणि रवींद्र कोणतीही चुकी करत नाही. अजून एक गडी तंबूची असला पडतो. मनीष प्रतीक बॅक टू द गाऊट. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती पाहतोय पण नयन जाधव यांना हवे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती.
यावेळेस चेंज ऑफ द पेस केला होता, फ्लोर वन पद्धतीचा चेंडू हाताळला होता, निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस फुलटच चेंडू होता, लोअर फुलटच चेंडू, मिड विकेट रिझर्व क्षेत्ररक्षक आहे हर्षद. चांगलं क्षेत्ररक्षक, चांगला बॅकअप सुद्धा होते, तो सुद्धा चांगला केला. आता एकच सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. चौदा या आकड्यावरती शेवटची षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल स्पोर्ट्स पापडी संघाला. षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय, पण मिस्टर रोहित माळी यांना पाहतोय बॉलिंग मार्क वरती. आणि तर बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशनचा संघ पाहिला तर एक यंगस्टर संघ आहे आणि ऊर्जा कुठून कुठून भरलेली या तो प्लेयर्स मध्ये. यंग टॅलेंट आहे आणि जास्तीत जास्त ऊर्जा त्या फील्ड मध्ये दाखवताना पाहतोय. फर्स्ट बॉल षटकातील यावेळेस पाहिलं तर सोडून दिलाय, पंचाचा इशारा वाईटचा असेल, याचा अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. 15 या आकड्यावरती 15. कमीत कमी 15 ते 20 धावा कुटाव्या लागतील या षटकामध्ये. शेवट षटक आहे रोहित यांचा. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटने बॉलचा संपर्क होत नाही, डॉट येतोय. जर हा सामना पाहिला तर खूप शांत गतीने चाललाय, मंद गतीने सामना चालू आहे. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे, गॅप मध्ये आहे, चेंडू जातोय एका टप्प्याने बॉन्ड लाईनच्या बाहेर. मनीषने ट्राय सुद्धा केली होती, परंतु त्यांच्या आवाजामध्ये थोडासा चेंडू लांब होता. याच कारणास्तव चौकार येतोय या बॉलवर. या 4 धावण्याची धावफलक पाहिलं तर थोडं वेग वाढलेला आहे धावफलकाचा. 19 या आकड्यावर 19 ऑन बोर्ड. अजून सुद्धा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून सुद्धा या षटकातील, या इनिंग मधील. यावेळेस फटका चांगला इनसाइड आउट, कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू जातोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहतो आपण 4 धावांसाठी, येतोय चौकार. लगातार 2 चेंडू 2 मोठे फटके आले, 2 चौकार आल्यात. धावसंख्येचा थोडासा वेग वाढलाय, बघूया. यावेळेस तेच तर्रार चेंडू होता, कमबॅक केलाय गोलंदाज रोहित माळी यांनी. चांगला चेंडू हाताळलाय. अजून सुद्धा पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तरी एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा फायटिंग टोटल उभं राहू शकते, बघूया. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे, पाहतो तर फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू गॅदर केला जातोय. एक सिंगल धाव, सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आयुष स्ट्राईक वरती असतील, मोठा फटका येणं गरजेचं आहे. सोडून दिलाय. यावेळेस पंच आपल्या बाजूला यस इशारा तो वाईटचा. एक अवांतर धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. अजून सुद्धा मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण 30 ते 32 धावांचं आव्हान एक फायटिंग टोटल मध्ये जाऊ शकतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु स्विंग अँड मिस, चेंडू येतोय निर्धाव. षटक संपते तिसरं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 26 धावांचा आव्हान ठेवलंय पीरबा स्पोर्ट पापडी संघाने. चला, कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. आम्ही अगोदरच सूचना दिली होती
की या इनिंग नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. कॅप्टन अजूनही आलेला नाही आहे, तर कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे, नाहीतर आम्ही चिठ्ठ्यांचा ड्रॉ इथे करून घेऊ. तर सन्माननीय प्रवीणजी जाधव, आपणास विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थान बनवायचं आहे. चला कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे. कॅप्टन कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचा कॅप्टन आलेला आहे. बेलकडी संघ आपला कॅप्टन पाठवायचा आहे. राजावली संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. पानखंडा स्पोर्ट पानखंडा आपला कॅप्टन देखील पाठवून द्यायचा आहे. कॅप्टन येतं काय उडवू. चला आपण 5 चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत. एकामध्ये विजय संघ आहे. चला जोड्या लावल्या जातील, लक्षात घ्या. बॅट्समन 2-2च्या जोड्या असतील. एक जी चिठ्ठी राहील त्याला बाय असेल. हा पहिला क्वार्टर फायनल असेल. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी आणि कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा हा पहिला क्वार्टर फायनल असेल. आपण लगेच टॉस करणार आहोत. पाहूया दुसरा क्वार्टर फायनल. विजय संघ आणि राजावली म्हणजे पानखंडा स्पोर्ट पानखंडा या संघाला इथे बाय असणार आहे. लगेच आपण टॉस करूया. आपण लगेच टॉस करणार आहोत. पंच यानंतर मॅचेस किती षटकांचे असतील. तीन ओव्हर 2 यस थँक्यू. चला 2 ओव्हरचा मॅच असणार आहे. तर सन्माननीय चिंतामणजी थापड यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. बघा पेनल्टी होती म्हणून 3 धावा स्कोर मध्ये अगोदरच ऍड केल्यात. छाबाचा कॉल आणि काटा आलेला आहे. सिद्धिविनायक बेलकडी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आपण बॅटिंग स्वीकारले. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच पहिला चेंडूर पाहिलं तर 1 धाव आलाय. पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाला पाहिलं तर पेनल्टी आहे. त्याच कारणासह पाहिलं तर 3 धावा अगोदर स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातात. म्हणजे ह्या 4 धावा झाल्यात पहिल्या चेंडूवरती. जयेंद्र वाघे बॉलिंग मार्क वरती पाहतोय, पण पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. यावेळी हर्षदचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. रोहित येतो चेंडू खाली आणि रोहित करत नाही चुकी. मौकाच्या क्षणावरती विकेट डाऊन होते. हर्षद बॅक टू डगआउट गॉन. देवा देवा
थँक्यू डीजे. बघा हर्षद यांची विकेट गेली. मोठा बंधुराज तंबूत परतला, परंतु छोटे बंधुराज आले तर मनीष तारवी एक उभरता सितारा पाहतोय आपण. वैभव धिंडा यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मेडल स्पॉन्सर झालेत. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वैभव. यावेळेस पाहिलं तर जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न तिकडे शतरशी आहे. डेंजर एंडला होता मनीष, परंतु थ्रो खराब. प्रतीक होते तिकडे. शतरशेच चांगलं झालं प्रतीक कडून, परंतु थ्रो खराब होता. थ्रो खराब होता. याच कारणाचं पाहिलं तर मनीष यांना जीवनदान मिळालंय. बघा जर थ्रो चांगला जसं मनीष आउट झाला असता आणि मनीषची विकेट किती महत्वाची ही सुद्धा माहिती आहे पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाला. सन्माननीय दिगंबरजी हांडवा यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मिस टायमिंग झालाय. चेंडू खाली. आयुष आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. कपाळी का नाही निवलीस पायाला मी आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू देवा रे देवा 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 16व्या वर्षात 16व्या वर्षात 16व्या वर्षात समजाच्या काकीत येतोय प्रेमाचं गळू. 16व्या वर्षात 16व्या वर्षात समजाच्या काकीत येतोय प्रेमाचं गळू. धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती. आणि महत्वाचे 2 खेळाडू आपण पाहिले तर डगआउट मध्ये जाऊन बसलेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. जयेंद्र वाघे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. रवींद्र नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा प्रतीक होते चेंडू जवळ. थोडंसं फंबल झालंय, परंतु एक धाव घेण्यात आली. एका धावेनिशी धावफलक पाहिलं तर पुढे सरकते 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 2 महत्वाचे गडी सुद्धा इथे गारद झालेत बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन संघाचे. नक्कीच आपण इथे जर बघितलं ना तर बॉलिंग खूप चांगली राहिलेली आहे. जास्त धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या नाही आहेत. 2 विकेट देखील त्याने मिळवल्यात. फिरकीचा जादूगार म्हणून जयेंद्र वाघे याला ओळखलं जातं आणि सध्या तरी फिरकीची जादू ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अवलीच पाठोपाठ मिस टायमिंग झालाय. झेल फार महत्वाचा आहे. झेल टॉप जीवनदान. बघा शतरक्षणामध्ये फेरबदल झाला होता. नयन होता तिकडे. नयन याने हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय. मनीष तारवी याला हे जीवनदान मिळालंय. दर्शन सर आता मॅच ना मला वाटते आज सकाळ 17 पासून दुपार 17 पासून पाहिलं तर बाबा स्पोर्ट्स कामन संघाच्या बाजूने झुकलेत. कारण लक फॅक्टर आहे आजच्या दिवसामध्ये मनीष यांचं. कारण मागच्या सामन्यापासून 2 झेल सुटले होते आणि यावेळेस सुद्धा पाहिलं तर एकदा रनआउट साठी वाचले आणि आता हा झेल सुटलाय. नक्कीच आज मनीष तारवी याला देखील नशिबाची साथ मिळते आणि त्याच्या संघाला देखील. धावसंख्या 7. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये आता मॅच जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 19 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाठवतो आपण मिस्टर निलेश बंद्रे. ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत. एक पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाच्या सातत्याने कित्येक वर्ष त्यांनी आपल्या गोलंदाजी जोरावरती सामने वळवल्यात. तोच निलेश बंद्रे बॉलिंग मार्कवरती येताना पाहतोय. आपण पाहतोय की तिकडे नयन याने एक सोपा झेल सोडलेला आहे. नक्की तो जर झेल पकडला असता कदाचित प्रेशरमध्ये येऊ शकला असता बाबा स्पोर्ट्स हा संघ. निलेश बंद्रे दुसरं षटक हाताळण्यासाठी. बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची मिळते साथ आणि येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. बघा नसीब भी बहादुर को साथ देती है. असंच काय ते घडताना पाहतोय आपण प्रदीप. नक्कीच आज आपण बघितलं तर बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या संघाच्या बाजूने लक फॅक्टर आहे. नशिबाची साथ आहे. तेच कारण चेंडू
इथे गॅफमध्ये जाताना दिसत आहेत. सन्माननीय अमित भोर यांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. अबलेस बघा खूप चांगला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आयुष आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न फेकी तर झालेली आहे, मात्र बॅट्समन पोहोचलाय तिकडे. 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. मनीष तारवी याला स्ट्राईक पासून दूर ठेवावं लागेल. पापडी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मनीष तारवी याला स्ट्राईक पासून जास्तीत जास्त दूर ठेवावं लागेल. नक्कीच. परंतु पाहिलं तर प्रेशर आहे शतरक्षण करणाऱ्या संघाकडे सुद्धा, कारण प्रेशरमध्ये मिसफिल्ड होते. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ऑन साईडला शतरक्षक आहे तिकडे. आयुष पुन्हा एकदा फेममध्ये त्याला पाहतोय. यावेळेस चुकी नाही केली, जास्त घाई नाही केली, अति घाई संकटात नाही. मागच्या चेंडूवरती संकट थोडंसं ओढवून घेतलं होतं, परंतु यावेळेस पाहिलं तर सिंगल धाव स्कोर बोर्डमध्ये ऍड होताना आपण पाहतो की 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 9 चेंडूमध्ये 12 धावा. नक्कीच मॅच अजूनही बराबरी तिथे सुटलेला आहे. समान संधी आहे दोन्ही संघाला इकडनं मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटवर जाऊन चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलेलं आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न थ्रो झालाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पंचांनी लगेच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. तर सन्माननीय वामनजी दिंडा साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ब्राह्मणगावचे विद्यमान सरपंच वामनजी दिंडा साहेबांचे ते आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. नॉट आउट. 2 धावा या कंप्लीट धावसंख्या 16 धावा म्हणजे 8 चेंडूंमध्ये 10 धावा. 8 चेंडू 10 धावा. आता पापडी संघाला जर मॅच जिंकायचा असेल तर डॉट चेंडू आणि विकेट्स घेणं फार महत्त्वाचं आहे, नाहीतर हा सामना पूर्णपणे बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन या संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. बघा महत्त्वाची मॅच आहे. एफर्ट्स द्यावे लागतील आणि जो परिश्रम करतो त्यालाच मेहनतीचं फळ मिळते. बघूया कोणाचा परिश्रम या मॅचमध्ये त्यांना फळ मिळून देईल. यावेळेस स्विंग अँड मिस चेंडू ते निर्धाव. बघा स्ट्राईक पासून लांब ठेवण्याचं काम केलं आणि आता मनीष नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि डॉट चेंडू आता याला सुरुवात झाली. मी अगोदरच सांगितलं की मनीष जर स्ट्राईक पासून जर दूर राहिला तर हे जे समीकरण आहे थोडंसं कठीण होऊ शकतं आणि तसंच काहीतरी होताना दिसतंय. हा चेंडू फार महत्त्वाचा ठरणार आहे. या चेंडूवरती किती धावा येतील ते फार महत्त्वाचं ठरणार आहे. या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट म्हणजे येणारे चेंडू असतील 6, धावा बनवायचे असतील 10. पाणी पड न पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड न पोशी मला याद कर. ओढा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. नको ना असं सांगू माझा जीव जाईल इतर. जसा जसा पाणी पड न पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड न पोशी मला याद कर. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. पापडी संघाने शतरक्षण लावून घ्यायचं आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतील संजय भोईर यांना. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय मनीष तारवे यांना. चला टीम मीटिंग कमी करायची आहे पापडी संघ. बघा 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे आणि बॉलिंग मार्कवरती पाहतोय आपण आयुष यांना घेताना पाहतोय. एक उभरता सितारा आहे पीर बाबा स्पोर्ट्स पापडी संघाचा खेळ. मागचं वर्ष पाहिलं ना तर आयुष यांच्यासाठी चांगलं होतं प्रदीप. मागच्या वर्षी भरपूर सामने त्यांनी बॅटिंग आणि बॉलिंगवरती झुकवले होते, परंतु आता पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, तर आता त्यांना सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजी करताना. बघा हे बॅटल खूप इथं रंगणार आहे. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात इथे त्याचे अपील झाली होती. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. बघा मनीष आणि आयुष एकाच वयाचे खेळाडू आहेत, म्हणजे एक चांगलं बॅटल या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला
डॉट. षडंपूल जयेंद्र वाघे चेंडूच्या खाली बिग विकेट डाऊन. बघा एक मोठा फटका खेळणं गरजेचं होतं परंतु ही वेळ आली नव्हती अजून सुद्धा. पहिल्या तर चांगल्या चेंडूची वाढ बघणं गरजेचं होतं परंतु घाई केली आणि घाई आता संकटात नेऊन ठेवलंय बाबा स्पोर्ट्स कामन संघाला. नक्कीच मनीष तारवी याची विकेट फार महत्वाची होती. या अगोदर त्याला जीवनदान मिळालं होतं. नयन याने त्याचा झेल 2 जीवनदाने त्याला मिळाली. नयन याने त्याचा झेल सोडला होता. इथे बघा आयुष वाघे याने बॉल टाकलाय. जयेंद्र वाघे याने हा झेल पकडलाय. म्हणजे पिता पुत्राची जोडी आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळाली. बघा या अगोदर आपण पाहतोय की जयेंद्र वाघे थोडेसे पुढे गेले होते. नंतर त्याने स्वतःला सांभाळलं, मागे आला, बॅलन्स बनवलं आणि एक चांगला झेल त्याने पकडला. त्याला देखील माहिती होती की हा झेल फार महत्वाचा आहे. मनीष तारवियाचा तो झेल होता आणि विकेट मिळाली. नव्याने बॅटर अक्षय. अक्षय करता देखील वेगवान चेंडू हाताळलाय. बघा 26 धावांचं टार्गेट होतं. त्याच्यामध्ये 3 धावा पॅनल्टीच्या देखील मिळाल्या आणि आपण पाहतोय तरी देखील या सामन्यावरती पकड ही मजबूत होताना दिसतंय. अजून सुद्धा सामना अजूनपर्यंत ऑन आहे. एखादा मोठा फटका ना बाबा स्पोर्ट्स कामन संघाला या मॅच मध्ये येऊ शकतो. यावर चेंडू फटका फसलाय. पुन्हा एकदा पाहतोय जयेंद्र वाघे तिकडे आहेत आणि जयेंद्र कोणतीच चुकी करणार नाही. अजून एक विकेट डाऊन होते. अक्षय थँक्यू डीजे. बघा मनीष तारवी बाद झाल्यानंतर पापडी संघामध्ये थोडासा हर्ष उल्हास पाहायला मिळतोय. आनंदमय वातावरण त्यांना पाहायला मिळतंय. त्यांना असं वाटतं आत्ता हा सामना त्यांच्या बाजूने पूर्णतः आलेला आहे. कारण मनीष तारवी याची ही विकेट फार महत्वाची होती. बघा प्रदीप अजून सुद्धा पाहिलं तर सामना बॅलन्सिंग आहे. एखादा मोठा फटका आला तर बाबा स्पोर्ट्स कामन संघ सुद्धा या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करू शकतो. आता स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहिलं तर फलंदाज झाला. एक षटकार एक चौकाराची आवश्यकता आहे. पाहूया या चेंडूवरती षटकार किंवा चौकार येतोय तर मॅच मध्ये अजूनही बनताना पाहायला मिळेल बाबा स्पोर्ट्स. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. कदाचित हे षटक मेडन येऊ शकतं हा चेंडू जर निर्धाव आला तर. आणि हा चेंडू जर निर्धाव आला तर या स्पर्धेतील दुसरी मेडन ओव्हर आपल्याला इथे पाहायला मिळू शकते. अवलीस पाहतो आपण चेंडू हवेमध्ये आहे. दोघांच्या मध्ये हा चेंडू पडलाय आणि इथे सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. पापडी संघ सुपर 5 मध्ये इथे पोहोचलेला आहे. नक्की जबरदस्त कामगिरी ते केलंय. आयुष वाघे याने संघ अडचणीमध्ये होता आणि त्यानंतर त्याने खूप चांगली बॉलिंग केली.